विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या आणि परीक्षेच्या बऱ्याच समस्या असतात आणि जोपर्यंत तुम्ही त्या समस्या सोडवत नाही तोपर्यंत ते अभ्यास करणार नाही. काय असतात त्या समस्या आपण आज बघणार आहोत. पहिली समस्या, विद्यार्थ्यांना अभ्यास समजत नाही किंवा समजून घ्यायला वेळ लागतो म्हणून ते अभ्यास करत नाही. हे फार नैसर्गिक आहे. एखादी गोष्ट आपल्याला समजत नसेल तर आपण ती अव्हॉइड करतो, ती करत नाही. तुम्हाला बंगाली भाषा येते? समजा नाही येत. तुम्ही बंगाली भाषेतले सिनेमे बघाल? नाही बघणार, कारण ते तुम्हाला समजत नाही. सो सिंपल. मुलं अभ्यास करत नाही कारण त्यांना अभ्यास समजत नाही, समजून घ्यायला वेळ लागतो. दुसरी समस्या, स्मरणशक्ती. मुलं अभ्यास केल्यानंतर काय करतात? आत्ता केलेला अभ्यास मला किती समजला आहे, किती लक्षात राहिला आहे हे टेस्ट करतात आणि त्यांच्या असं लक्षात येतं, अरे मी आत्ता अभ्यास केला, आत्ता वाचलं, आत्ता लिहिलं आणि एवढंसंच लक्षात राहिलं. ती परीक्षा तर अजून 3-4 महिन्यानंतर आहे, तोपर्यंत कसं लक्षात राहणार? मग ते घाबरतात. मग ते पुन्हा पुन्हा वाचतात, पुन्हा पुन्हा रिव्हिजन करतात, त्यात त्यांचा वेळ जातो. त्यामुळे ते स्वतःच्या स्मरणशक्तीवरती डाऊट घ्यायला लागतात. त्यांना असं वाटतं की आपल्याला स्मरणशक्तीच कमी आहे आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. तिसरी गोष्ट, परीक्षेच्या बाबतीत. परीक्षेमध्ये काय होतं? ते जेव्हा उत्तरं लिहित असतात त्यावेळेस त्यांना उत्तरं आठवतच नाही. म्हणजे त्यांनी अभ्यास केलेला असतो, त्यांना माहिती असतं हे आपण वाचलेलं आहे, पण उत्तरं आठवत नाही किंवा चुकीची उत्तरं आठवतात, सिली मिस्टेक होतात, कन्फ्युजन होतात आणि मग ते काहीतरी चुकीचं लिहून बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर त्यांना ते जे करेक्ट उत्तर असतं ना ते बरोबर आठवतं आणि मग ते म्हणतात, अरे मला तर हे माहिती होतं पण मी कसं काय चुकीचं लिहिलं? याला सिली मिस्टेक म्हणतात आणि याच्यामुळे त्यांचे मार्कांचे पर्सेंटेज खूप कमी होतात. त्यानंतर कन्फ्युजन होतात. ते कन्फ्युजन म्हणजे एक प्रश्न विचारलेला असतो, उत्तर दुसरं लिहितात. असे अनेक प्रॉब्लेम त्यांचे परीक्षेच्या बाबतीतले असतात. वेळ पुरत नाही वगैरे वगैरे. तर आता ह्या सगळ्या समस्यांचं उत्तर एकच आहे. समस्या कितीही असो, आणखीनही काही समस्या असतील, पण त्याचं कारण एकच आहे. ते म्हणजे अभ्यास करताना त्यांनी एकाग्रतेने अभ्यास केलेला नसतो. एकाग्रतेने अभ्यास केल्यामुळे तो जो अभ्यास असतो तो मेंदूवरती व्यवस्थित रजिस्टर होतो आणि त्यानंतर मेंदूची काही प्रोसेस असते ती पूर्ण व्हावी लागते, ती पूर्णच होत नाही. त्यामुळे त्यांना हे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. आता आपल्याला उत्तर तर मिळालं की एकाग्रता आवश्यक आहे, पण ही एकाग्रता आणायची कुठून? ही काही बाजारात मिळत नाही, तर ही शिकावी लागते आणि ती शिकवण्याचं काम मी तथास्तु कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी या ट्रेनिंग प्रोग्रॅममधून करतो. मी विद्यार्थ्यांना 3 टेक्निक शिकवतो. हे टेक्निक मी डिस्टन्स लर्निंग पद्धतीने शिकवतो. आता डिस्टन्स लर्निंग पद्धत म्हणजे काय ते समजून घ्या. डिस्टन्स लर्निंग पद्धत म्हणजे विद्यार्थ्याला हा ट्रेनिंग प्रोग्राम करण्यासाठी कुठेही यायचं नाही, कुठेही जायचं नाही. अगदी स्वतःच्या घरामध्ये बसून स्वतःच्या सोयीनुसार जी वेळ योग्य असेल त्यावेळेस त्याने या ट्रेनिंग प्रोग्रामचा उपयोग करायचा आणि 30 दिवसामध्ये अभ्यासातील एकाग्रता शिकायची. मग त्यासाठी मी जे ट्रेनिंग मटेरियल आहे त्याच्यामध्ये ट्रेनिंग व्हिडिओ आहेत, ट्रेनिंग ऑडिओ आहेत आणि स्टडी नोट्स आहेत. या मी त्यांना पाठवून देतो.
बरं, हा ट्रेनिंग प्रोग्राम कसा करायचा त्याचं मार्गदर्शनसुद्धा त्या ट्रेनिंग व्हिडिओमध्येच केलेलं असतं. त्यामुळे त्याला कुठलीही शंका न घेता हा ट्रेनिंग प्रोग्राम पूर्ण करता येतो. या ट्रेनिंग प्रोग्रामसाठी त्याला इंटरनेटवरती किंवा ऑनलाईनसुद्धा यायची गरज नाही. त्याच्या ज्या काही समस्या असतील त्या तो मला विचारू शकतो आणि मी त्याचे लगेच उत्तरं पण देतो, म्हणजे कुठेही कन्फ्युजन राहत नाही. तर ही जी पद्धत आहे ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप उपयुक्त आहे. त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ जो अवेलेबल असेल त्या वेळात ते ही एकाग्रता शिकणार आहे. त्यासाठी सेपरेट वेळ काढायची त्यांना गरज नाही आहे. तर या कोर्सच्या बाबतीमध्ये तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल, तुमच्या मुलांना मुलींना हा कोर्स करायचा असेल, तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि विद्यार्थ्याचं वय आणि तो कोणत्या इयत्तेत शिकतो आहे ते तुम्ही डिटेल्स मला द्या. मी तुम्हाला या कोर्सची संपूर्ण माहिती व्हॉट्सॲपवरती पाठवेल. ओके, सो भेटूया परत. धन्यवाद.